सगदेवा ठेवलंस का पाणी? ए भैरवी माय आल्या. अरे वा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. काय लगबग चाललेली दिसते, पाहुण्यांची येण्याची जय्यत तयारी. होय. असं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही आले मी. फक्त एकच सांगायला आले. सावलीचं जरी लग्न झालेलं असलं ना, तरी ती या भैरवीच्याच तालावर नाचणार आहे. कळलं? कळलं का? हा हा हा. अहो या ना. अरे वा, सगळे वेगवेगळ्या रंगाचे कप शेजाऱ्यांकडून आणलेत की काय जयंती? हा, भैरवी माय आता आलाय तर जीवनच जावा. नाही नको. अहो पण माई जेवण झालं तुम्ही? नाही सावली, नंतर केव्हा तरी. सोहम, तू जेवून जा हं, आरामात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चल सावली, पुन्हा भेटू. कसं आहे ना सावली, मी थांबलेही असते ग, पण मोजून 4 लोकांचा स्वयंपाक झाला असणार आहे तुमच्याकडे. मी थांबले तर तुमची पंचायत व्हायली. आणि कसं आहे, मला तुमची ऐपत माहिती आहे ग, तुलाही माहितीच आहे. घ्या पोटभर जेवा. काय झालं? का बरं थांबले? जेवण चांगलं आहे ना? नाही, जेवण उत्तम झालं, पण तुम्ही पण घ्या ना जेवायला. नाही ना ग, लेकीच्या सासरकडची माणसं आहे सा, आम्ही कसं जेवणार? वहिनी, ऍटलीस्ट तू तरी जेवायला घे. नाही भाऊजी, तुम्ही जेवून घ्या. झालं पण तुम्ही शहराकडची माणसं एवढंच जेवता? आई, अगं दे त्यांना भाकरी दे. नको नको नको, बस जेवण उत्तम झालंय, पण पोट भरलं आता. बबलू दादा तुम्ही घ्या की. खरंच पोट भरलंय? हे बा
आज ह्या काही बोलत नाही आहेत पण हा ते माझ्या आईने सांगितलंय की मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलू नये. हो ना? सगळं बघितलं. तर ताई तुम्ही आजकाल गाणं नाही गात का? लागला जॅकपॉट. आता मंगळसूत्र इथंच कुठे लपवावं लागल. ते मंगळसूत्र पण सावली वहिनीचं आहे. जर पोलीस स्टेशनला जायचं नसेल आणि मेंढळे कुटुंबाचा राग डोक्यावर घेऊन फिरायचं नसेल, मी ठेवते ना. मी ठेवून देते. त्याचं काय झालं? करायला गेले आणि झालं. अहो, मी फक्त पाहत होते माहिती का ते काय पाणी टाक. काकू काका येऊ. बाय रामकृष्ण हरी. वहिनी निघूया. रामकृष्ण हरी. सांभाळून जा. सासरच्या लोकांनी काय बी कमी पडू देऊ नगस. साऊ हे पाय, जर सासूबाई तिकडे काही बोलल्या ना तर आईचा राग समजून सोडून द्यायचा. मनावर नाही घ्यायचं लेकरा. तू तिथं कशी वागते ना त्याच्यावरच आपले संस्कार दिसणार आहे बरं बाळे. लक्षात ठेव. साहू तू लग्न करून गेलीस खरी पण तू नाही तर घर कसं मोकळं मोकळं वाटतंय बघ. आता घर खायला उठतंय. आणि हो तुला कसली मदत लागली ना तर या भावाला हाक मार. यो भाव तुझ्यासाठी धावून येईल बघ. काळजी घे. सौभाग्य होती बाबा. साहू काळजी घे. तब्येत सांभाळ.
काळजी घे. वहिनी चल. माझं सामान काय कशाला करताय? मी आहे ना, मी सामान घेऊन येतो. तू तुझ्या घरी चालली आहेस ना? मग आता तिकडेच राहायचं, पण पुन्हा इकडे यायचा विचार करायचा नाही. आपलं जे लग्न झालं ना त्याला लग्न नाही म्हणा, तो एक अपघात होता आणि आपल्या लग्नात माझ्या मनात अस्मी होती. आणि हा, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही. ती समधी माणसं काय बी बोलली तरी तू चांगलंच वागायचं. साऊ वचन दे मला. दिलं वचन बाबा. कोण आहे सरू मावशी? माझ्या समोर कधीच यायची आणि चुकून जरी आलीस तरी हा चेहरा मला कधीच दाखवायचा नाही. छान नियम छान लक्षात राहतात हा तुझ्या. हे सामान कुठे ठेवायचं? आय डोंट नो अँड आय डोंट केअर. फक्त ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. ओके? मी सांगते सामान कुठे ठेवायचे ते. तो कोपरा दिसतोय किचनचा, तिकडे सामान ठेवायचं.
आणि ये चल, तुला तुझी जागा दाखवते. चल. तू इकडे ठेवूया कोपऱ्यात. वहिनी इकडे सामान ठेवू. एनी प्रॉब्लेम? तुला राहायचंय नाही ना? झालं? मग आता इथेच उभा राहणार आहेस? या आता. मॅम, ही तुझी जागा. आजपासून तू इथेच राहायचंस. आणि काय ग, परत आलीस तू या घरात? हिम्मत आहे तुझ्यात. आय अप्रिशिएट इट. पण जास्त दिवस तू या घरात नाही राहू शकत. पाहुण्यासारखी आलीयस, 2-3 दिवस राहा, छान एन्जॉय कर आणि मग निघून जायचं या घरातून. कळलं? सावली, तर तू इथे काय करतेस? चल आपण तुझ्या खोलीत जाऊया. नाही नको सर. ग, तू या घरची सून आहेस सावली. असू द्या सर, मी राहीन इथं. तसं पण हे चांगलंच आहे की. अगं काय वाईट आहे? उलट स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतंय ना. आणि सगळ्यांच्या मनात शिराचा मार्ग आईतूनच जातो असं म्हणतात. निदान माझ्या घरातल्या खोलीपेक्षा तरी हे लई मोठे. अगं पण असं इथे. सर, तुम्ही माझी लई मदत केलीत, मला इथवर आणलं. तुमचे हे उपकार मी कसे फेडू मलाच कळत नाही. आता यापुढे जे काय होईल ना, त्याचा मालक माझा विठ्ठलच असेल. तोच बघेल सगळं. आणि आता आपण आपल्या घरात बोलत उभे आहोत.
माझे बाबा बनतात. काहीच नसण्यापेक्षा थोडं काही असतं ना तेच खूप चांगलं असतं. तुम्ही काळजी करू नका, मी राहीन इथे.